नमस्कार. मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधने याबद्दल माहिती पाहत असताना मागील तासिकेला आपण जे मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे आणि या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी जी साधने उपलब्ध आहे त्यामध्ये एकूण 6 साधने सांगितलेली होती, ज्यामध्ये पुराणतत्वीय साधने, काव्यात्मक साधने या 2 साधनांबद्दलची माहिती आपण मागील तासिकेला पाहिलेली होती. आजच्या तासिकेला आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास, नाणे किंवा धातू या साधनांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे की जे धातू होते किंवा जे नाणे होते किंवा जे शिक्के होते यांच्या माध्यमातून आपल्याला मध्ययुगीन भारताविषयी काय माहिती प्राप्त होते आणि हे नाणे या मध्ययुगीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने महत्त्वपूर्ण ठरतात ते आपण आजच्या तासिकेला समजून घेणार आहोत. शिक्के व नाणी इतिहास संशोधनातील महत्त्वपूर्ण साधन असते. नाण्यांच्या धातूवरून आपण त्या मध्ययुगीन जो भारताचा इतिहास आहे किंवा जे राज्यकर्ते आहे त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयीची कल्पना आपल्या डोळ्यासमोर येऊन उभी राहते. जर एखाद्या नाण्यावर एखाद्या देवी देवतांचं चित्र असेल तर आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की तत्कालीन जे राज्यकर्ते होते हे धार्मिक स्थितीचं ते प्रतीक होतं किंवा धार्मिक वृत्तीचे होते. जर कुठल्या नाण्यांवर एखाद्या संगीताची चित्र असेल किंवा नृत्याची चित्रे असेल तर आपण असं म्हणू शकतो की ते राज्यकर्ते हे कलाप्रेमी शासक होते. जर आपल्या देशामध्ये परकीय चलन उपलब्ध असेल, परकीय नाणं जर प्राप्त असेल किंवा इतर देशामध्ये आपल्या देशाचं नाणं जर प्राप्त होत असेल तर यावरून आपण असं म्हणू शकतो की आपल्या देशाचा इतर देशांसोबत व्यापार चालत असे. या ठिकाणी आपल्याला नाणे किंवा धातू यांच्या माध्यमातून जी माहिती प्राप्त होते ती समजून घेतल्यानंतर या मध्ययुगीन भारतामध्ये कुठल्या मुघल शासकाच्या काळामध्ये कुठल्या प्रकारचा शिक्का होता हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. सुरुवातीला जेव्हा मध्ययुगामध्ये मुसलमान जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी दिनार नावाचं जे शिक्का होता तोच या ठिकाणी चालत होता. परंतु जेव्हा या मुघल शासकांमध्ये अल्लाउद्दीन खिलजी हा गादीवर बसला तेव्हा त्यांनी टंका नावाचं एक मुद्रा या ठिकाणी सुरू केली. 1 टंका म्हणजे 1 रुपया. त्या काळामध्ये जो सैनिक कामाला होता त्या सैनिकाचं जे वार्षिक वेतन या ठिकाणी सांगितलेलं आहे ते 234 टंका एवढं वार्षिक वेतन एका शिपायाचं होतं. जर एखादी घोडा चांगला असेल, उत्तम घोडा असेल तर त्या घोड्याची किंमतसुद्धा 100 ते 120 टंका एवढी होती असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच यावरून आपल्याला जे अल्लाउद्दीन खिलजी याची बाजार नियंत्रणाची कल्पना होती ती आपल्या या टंका या शिक्क्यावरून आपण सांगू शकतो. त्यानंतर गादीवर आलेला महम्मद तुघलक याने 2 कानी नाणे प्रचलित केलेले होते, एक सोन्याचं आणि एक चांदीचं. जे सोन्याचं नाणं होतं त्याचं नाव दिनार असं होतं आणि ते 200 ग्रेन वजनाचं हे सोन्याचं नाणं होतं आणि जे अदली नावाचं चांदीचं नाणं होतं, शिक्का होता, तो 144 ग्रेन वजनाचा होता. महम्मदाने हे सोने आणि चांदी यांच्या व्यतिरिक्त सुद्धा तांब्याची जे शिक्के आहेत ते तयार करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं होतं. परंतु यासाठी त्याने एक टाकसाळ यंत्रणासुद्धा निर्माण केलेली होती. परंतु या टाकसाळ यंत्रणेमधील जे पुढारी होते किंवा ज्यांच्या नियंत्रणामध्ये हे टाकसाळ यंत्रणा किंवा तांब्याचं नाणं शिक्का तयार करण्याचं काम चालत असे तेच भ्रष्टाचारी निघाल्याने या ठिकाणी तांब्याचं नाण्यांचं उत्पादन करण्याचं जे काम होतं, यंत्रणा होती, ही पूर्णपणे ढासळलेली होती आणि त्यामुळे शेवटी महम्मद तुघलक याला जे लोकांचे रक्कम असेल ती सोन्याच्या नाण्यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा त्याला परत करावी लागलेली होती. यावरून आपण महम्मद तुघलक याच्या काळामध्ये जे सोन्याचं नाणं होतं यावरून जी प्रशासन व्यवस्था होती ती किती सुबत्ता त्या प्रशासनामध्ये होती यावरून आपल्याला या ठिकाणी दिसून येते.
मित्रांनो, जर कुठल्याही राज्यकर्त्याच्या काळामध्ये जर सोन्याचं नाणं प्रचलित असेल तर यावरून ते राज्यकर्ते किंवा प्रशासन व्यवस्था किंवा ते राज्य आर्थिक सुबत्तेचं प्रतीक होतं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. जर चांदीचं नाणं असेल तर मध्यम एक आर्थिक व्यवस्था होती, आर्थिक विकास झालेला होता असं आपण या ठिकाणी म्हणू. किंवा तांब्याचं जर नाणं असेल तर ते राज्य तेवढं विकसित झालेलं नव्हतं आर्थिक दृष्टिकोनामधून, आर्थिक विकासाच्या बाबतीमध्ये. त्यानंतर महम्मद तुघलक यानंतर राज्यकर्ता म्हणून आलेला जो बहामनी शासक होता त्याने तांब्याचे शिक्के मुबलक प्रमाणात आपल्याला या शासकांच्या काळामध्ये दिसून येतात. त्यानंतर आलेला बाबर आणि हुमायून याने जुनीच मुद्रा प्रणाली चालू केलेली होती. त्यानंतर आलेला शेरशहा याने नवीन रुपया निर्माण केलेला होता जो 175 ग्रेनचा होता. सोबतच दाम नावाचे नवीन नाणेसुद्धा त्याने काढलेले होते. त्यानंतर आलेला अकबर याने सोने, चांदी व तांब्याचे शिक्के तयार केलेले होते. जे सोन्याचे शिक्के होते हे एकूण 26 प्रकारचे होते असं म्हणतात, परंतु या शिक्क्यांवर त्यानं कधीही आपलं स्वतःचं चित्र किंवा नाव त्या ठिकाणी कोरलेलं नव्हतं. परंतु अकबरनंतर आलेला जो शहाजहान आहे याने जे शिक्के होते या शिक्क्यांवर स्वतःचे नाव कोरलेले होते असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. धन्यवाद मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण जो मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचं साधने आहे यामधील नाणी किंवा धातूंच्या किंवा शिक्क्यांच्या माध्यमातून आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास या ठिकाणी पाहिलेला आहे. पुढील तासिकेला आपण स्मारकांच्या माध्यमातून मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहणार आहोत. धन्यवाद.